तुम्ही होम लोन घ्यायचा विचार करताय पण प्रोसेस कळत नाही म्हणून कन्फ्यूज आहात। सगळ्यात आधी होम लोन म्हणजे काय तर बँक तुम्हाला घर घ्यायला पैसे देते आणि तुम्ही ते दर महिन्याला ईएमआय मध्ये परत करता। पण लक्षात ठेवा जोपर्यंत लोन पूर्ण फेडत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी बँककडेच सिक्युरिटी म्हणून राहते। आता प्रोसेस कसा असतो ते बघा। सुरुवात होते लोन अप्लाय करण्यापासून। तुम्हाला आधार, पॅन, इन्कम प्रूफ, बँक स्टेटमेंट आणि प्रॉपर्टी डिटेल्स द्यावे लागतात। यानंतर बँक प्रोसेसिंग फी घेते साधारणपणे लोन अमाऊंटच्या 0.5% पर्यंत आणि त्यावर जीएसटी वेगळा असतो। मग येतो व्हेरिफिकेशन स्टेप। बँक तुमची फुल चेकिंग करते। तुमच्या ऑफिसला कॉल येऊ शकतो, घरी व्हिजिट होऊ शकतो आणि तुमचा सिबिल स्कोर पण चेक केला जातो। यानंतर बँक बघते की तुम्ही लोन परत करू शकता का नाही। साधारणपणे तुमच्या इन्कमच्या 40 ते 50% ईएमआय साठी कन्सिडर केलं जातं। जर सगळं ठीक असेल तर बँक तुम्हाला ऑफर लेटर देते। त्यात लोन अमाऊंट, इंटरेस्ट रेट, टेन्युअर सगळं क्लिअर लिहिलेलं असतं। पण इथेच एक खूप इम्पॉर्टंट स्टेप येते, प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन। बँक चेक करते की प्रॉपर्टी लीगल आहे का, टायटल क्लिअर आहे का, ईसी, एनओसी सगळे डॉक्युमेंट प्रॉपर आहेत का, कुठलाही केस किंवा प्रॉब्लेम नाही ना, हे सगळं क्लिअर झाल्यावरच पुढे प्रोसेस चालतो। आणि शेवटी ॲग्रीमेंट साईन केल्यावर लोन अमाऊंट डिस्प्यूट होते, म्हणजेच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये किंवा बिल्डरला दिले जातात। आता काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवा। घर घेताना 10 ते 20% डाऊन पेमेंट तुम्हालाच द्यावा लागतो। स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस लोन मध्ये येत नाहीत। प्रोसेसिंग फी आणि लीगल चार्जेस एक्स्ट्रा असतात। आणि जर तुम्ही लोन लवकर फेडला म्हणजेच प्री पेमेंट केला तर तुमचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो। आणि ईएमआय कसा ठरतो माहितीये, तो लोन अमाऊंट, इंटरेस्ट रेट आणि टेन्युअर यावर डिपेंड असतो। उदाहरणार्थ 25 लाख लोन घेतला तर साधारण 30 ते 32 हजार ईएमआय येऊ शकतो। म्हणूनच होम लोन घेण्याआधी फुल प्रोसेस समजून घ्या, नाहीतर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। हा व्हिडिओ सेव्ह करा आणि कुणाला उपयोगी पडेल त्याला नक्की शेअर करा।